morning. This is 10th lecture of topic biodiversity, conservation and environmental issues. Today we discuss next three very small articles. We see one by one. Here first about greenhouse effect. Second, related to this article, global warming. And third, very small article which is also related to these two articles is ozone depletion. Ozone depletion. Actually, these three articles are interrelated to each other, interdependent on each other, but separate. ते स्वतंत्र अस्तित्व असलेले जरी आर्टिकल्स असली तरी एकमेकावरती अवलंबून आहेत. त्यामुळे एकाच लेक्चर मध्ये तिन्ही आर्टिकल हे आपण अभ्यासणार आहोत. Actually, these three small articles are deleted from here your HSC board syllabus due to COVID-19 lockdown. फक्त या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण कोविड-19चा जो लॉकडाऊन आता सध्या जो पडलेला आहे त्यामुळे 25% सिलेबस हा डिलीट केलेला आहे. त्या 25% सिलेबस जो डिलीट केला आहे त्यामध्ये ह्या तिन्ही आर्टिकलचा समावेश आहे. पण तरी सुद्धा मी या ठिकाणी या आर्टिकल्स वरती आज बोलणार आहे, कारण पूर्ण सिलेबस शिकवणं हे शिक्षकाचं कर्तव्य असतं. बिकॉज यू पीपल नॉट ओनली फेस HSC board syllabus but also in future you face CET and NEET like examination. भविष्यात तुम्ही CET NEET चे एक्झाम देणार आहात. त्यामुळे तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे त्याचं बेसिक तुमचं पक्क असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा टॉपिक जो आहे तो पर्यावरणाच्या संदर्भात आहे. आणि एक सामान्य नागरिक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या पर्यावरणाच्या संदर्भात आपली जनजागृती असणं गरजेचं आहे. पर्यावरणाच्या संदर्भात जी काही आर्टिकल्स असतात त्याचे बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून दैनंदिन जीवनात व्यवहारात ही आर्टिकल्स उपयोगी पडतात. सो टुडे वी डिस्कस अबाउट दीज थ्री कन्सेप्ट. आणि म्हणून आपण थोडक्यात का होईना ही आर्टिकल्स समजून घेणं गरजेचं आहे. हियर फर्स्ट अबाउट व्हॉट इज मीन बाय ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नेमकं काय? हियर फर्स्ट वी फोकस ऑन दिस डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. इथं मी रफ डायग्राम काढलेले, ती अगोदर नेमकी काय आहे ती समजून घेऊया. ऍक्च्युली दिस circular portion is called as our earth planet. हा आपला पृथ्वी नावाचा ग्रह आहे हे समजून घ्या. and this covering, हा जो पूर्णपणे बाह्य भाग जो दिसतोय called as a atmosphere, पृथ्वीच्या सभोवतालचं वातावरण. पृथ्वीच्या सभोवतालचं वातावरण म्हणजे हे ॲटमॉस्फिअर. मग ह्या ॲटमॉस्फिअर मध्ये अनेक घटक असतात. त्यातले महत्त्वाचे घटक की जे आपल्या ग्रीन हाऊस इफेक्टच्या रिलेटेड आहेत ते कोणते? तर क्लाउड्स अँड गॅसेस. क्लाउड्स म्हणजे ढग म्हणतो आपण. ह्या आपल्या वातावरणामध्ये ढग असतात. ॲज वेल एज गॅसेस. इथं गॅसेस फार महत्त्वाचे, which play vital role in the concept greenhouse effect. ह्या ग्रीन हाऊस
तर गॅसेसचा आहे आणि थोडाफार क्लाउड्स म्हणजे ढगांचा आहे. मग आता या ठिकाणी कोणते गॅसेस आहेत? फर्स्ट CO2 कार्बन डायऑक्साइड, सेकंड CH4 मिथेन, थर्ड N2O नायट्रस ऑक्साइड ज्याला आपण लाफिंग गॅस असं म्हणतो, नायट्रस ऑक्साइड. देन क्लोरोफ्लोरोकार्बन CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. and last water vapors. Last water vapors. Again listen: carbon dioxide, methane, nitrous oxide, chlorofluorocarbon and water vapors. These are the most important gases which play major role in the concept greenhouse effect and somewhat clouds. जे ढग असतात ते सुद्धा थोडाफार रोल करत असताना दिसून येतात आणि याचं मिळून काय तयार होतं? अवर ॲटमॉस्फिअर, पृथ्वीच्या भोवतालचं वातावरण. You know very well, again our earth planet is covered by another layer. पृथ्वीच्या भोवती एक असा मोठा असं अम्ब्रेला लाइक कव्हरिंग असतं फॉर प्रोटेक्शन. पृथ्वीच्या संरक्षणासाठी एक वरती छत्री सारखं कव्हरिंग असतं, अनदर लेयर कॉल्ड ॲज ए ओझोन लेयर. हा जो पुन्हा मी एक गोल दाखवलेला आहे, दिस आउटर मोस्ट कोटिंग इज कॉल्ड ॲज ए ओझोन लेयर. O3 म्हणजे ओझोन लेयर. ऍक्च्युअली इट इज मेड अप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ oxygen O2 and again O. It is made up of O2 plus O and then UV rays react to form O3. Oxygen and then again single O combines with the help of here ultraviolet rays and then form a ozone layer umbrella like which protect our earth planet from here radiations, ultraviolet rays, infrared rays and light which is released from our sun. जो सूर्य आहे, सूर्यापासून प्रकाशाची तीव्र किरण ज्याला लाईट म्हणतो, अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, इन्फ्रारेड रेज असतील, हे जे काय अतिनील किरण वगैरे जे काय असतील ती सूर्यापासून पृथ्वीवरती पडत असतात आणि ही डायरेक्ट पडू नयेत कारण त्यांची तीव्रता खूप असते. लाईट असेल, अल्ट्राव्हायोलेट रेज असेल, इन्फ्रारेड रेज असतील, ही सूर्यापासून बाहेर पडत असताना त्याची तीव्रता प्रचंड असते. ती डायरेक्ट आपल्या पृथ्वी या ग्रहावरती पडू नये आणि म्हणून वरती एक लेयर असतो. तो लेयर फार महत्वाचा आहे, तो म्हणजे ओझोन लेयर. ही अशी अगदी सिस्टमॅटिक रचना आहे आणि त्याच्या आत पुन्हा आपलं एन्व्हायरमेंट आहे, ॲटमॉस्फिअर, की ज्याच्यामध्ये क्लाउड्स ढग आहेत, की ज्याच्यामध्ये गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साइड, CH4, N2O, CFC, वॉटर वेपर्स एक्सेट्रा. हे याच्यामुळं खऱ्या अर्थानं ग्रीन हाऊस इफेक्ट होतोय. ऍक्च्युअली हियर दिस नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट इज इसेन्शियल टू सर्व्हाइव्ह ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम which are present on our earth. पृथ्वी तलावरती जेवढे काय सजीव आहेत ते सूक्ष्म असो म्हणजे मायक्रोस्कोपिक, प्लांट असो, ॲनिमल असो, स्मॉल असो किंवा लार्ज असो, एनी टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह विथ द हेल्प ऑफ दिस नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट. म्हणजे नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट होणं
गरजेचं आहे. हे होतं म्हणून तर आपण जगतोय. हे होणं गरजेचं आहे का? टू मेंटेन द टेम्परेचर. आपल्याला जगायचं असेल तर पृथ्वीचं तापमान योग्य असणं गरजेचं आहे. नियर अबाउट 50 डिग्री सेंटीग्रेड. 15 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती अँड जास्तीत जास्त 40 डिग्री सेंटीग्रेड. अति जास्तीत जास्त म्हणजे, परंतु इथं कमीत कमी आपण जास्तीत जास्त असं धरू 35 डिग्री सेंटीग्रेड. या तापमानामध्येच सर्व सजीव जगू शकतात, राहू शकतात. हे फार महत्वाचं आहे. 15 to 35 डिग्री सेंटीग्रेड. जर हे नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट होत नसतं तर आपल्या पृथ्वी या ग्रहाचं टेम्परेचर किती झालं असतं? -18 डिग्री सेंटीग्रेड. -18 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे बर्फापेक्षा एकदम थंड. वी कांट सर्व्हाइव्ह. आपण पृथ्वी या ग्रहावरती जगलोच नसतो. म्हणजे आपल्या पृथ्वी या ग्रहाचं तापमान वाढणं गरजेचं आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या ग्रीन हाऊस इफेक्ट होणं गरजेचं आहे. मग ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नेमकं काय प्रक्रिया होते? हिअर द रेडिएशन्स सच ॲज लाईट, अल्ट्राव्हायोलेट रेज अँड इन्फ्रारेड रेज हिअर पास्ड फ्रॉम सन. सूर्यापासून ही जेव्हा किरण बाहेर पडतात, हिअर दॅट फॉल्स ऑन अवर अर्थ. हे डायरेक्ट पडत नाही. मगाशी मी सांगितलं मध्ये ओझोनचा थर आहे. तो काय करतो? तिथं मध्येच त्याची तीव्रता कमी करतो. 50% निम्मी तीव्रता त्याची कमी करतो आणि मग ती पुढे सोडतो. पृथ्वी तलावरती येताना 50%च येतात, हाफच येतात. इव्हन दो इथं क्लाउड्स आहेत, ज्याला ढग म्हटलं मी मगाशी, आणि हे जे गॅसेस आहेत की ज्याला CO2, CH4, N2O, CFC आणि वॉटर वेपर्स, हे जे गॅसेस आहेत, that also absorb 1/4% of these radiations. ही जी काय सूर्यापासून पडणारे जी काय किरण आहेत, जे क्लाउड्स ढग आहेत, 1/4 ऍब्सॉर्ब करतात. इथं ओझोन लेअर 50% आपल्यापर्यंतच थांबवतो, तीव्रता कमी करतो. अँड समव्हॉट थोडीफार किरण ही आपल्या पृथ्वी या ग्रहावरती पडतात. Here this surface of our earth absorb it. ती किरण स्वतःकडे तो खेचून घेईल, स्वतःमध्ये समाविष्ट करून घेईल. and then somewhat emits, स्वतःपासून पुन्हा ती परावर्तित करेल. सगळीच्या सगळी किरण समाविष्ट करून घेतली जात नाहीत, त्यातली काही परावर्तित केली जातात. ती रिफ्लेक्ट होती. रिफ्लेक्ट झाल्यानंतर पुन्हा कार्बन डायऑक्साइड, CH4, N2O, CFC, वॉटर वेपर्स, ती किरण आपल्याकडे घेऊन अगेन रिफ्लेक्टेड पुन्हा माघारी पाठवते. म्हणजे येतानाच इथं 50% येतात, आल्यानंतर त्यातली काही शोषून घेतली जातील, काही रिफ्लेक्ट केली जातील. रिफ्लेक्ट केल्यानंतर पुन्हा हे गॅसेस काय करतील? अगेन रिफ्लेक्टेड. असं सायक्लिक रोटेशन अगेन अँड अगेन टेक्स प्लेस, सतत घडत राहतं. हेन्स मेंटेन द टेम्परेचर ऑफ अर्थ नियर अबाउट 15 डिग्री सेंटीग्रेड टू 35 डिग्री सेंटीग्रेड टू सर्वाइव्ह ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि म्हणून पृथ्वीवरती असं वातावरण आहे की आपण सगळे अगदी व्यवस्थित जगू शकतो, राहू शकतो. हे
नैसर्गिक होणं फार 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 गरजेचं आहे. जर हे नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट जर झालं नाही तर पृथ्वीचं तापमान किती होईल? -18 डिग्री सेंटीग्रेड होईल. वी कांट सर्वाइव्ह ऑन अवर अर्थ. आपण कोणीच मग जगणार नाही अशी अवस्था होईल. इज इट क्लिअर? नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट देईल. मग हे होणं गरजेचं आहे तर त्याला धोका का म्हणतात? तर ह्युमन इन्हान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट. आता आपल्यामुळं काय दुष्परिणाम होतोय पहा. ह्युमन इन्हान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट. आपल्यामुळं काय होतंय? वी यूज हिअर large number of 2-wheelers, 3-wheelers, 4-wheelers, extra consumption of fossil fuels, petrol, diesel, tar, rubber, plastic, wood, burning of wood, like this. आपण इंधनचं जास्त ज्वलन करतो, लाकडं जाळतो, त्याचा धूर होतो. इंडस्ट्रीज emits their exhaust in atmospheric area. कंपन्या त्यांचा धूर आपल्या सभोवतालच्या वातावरणात सोडतात. दिस ऑल स्मोक कन्सिस्ट लॉट ऑफ कार्बन डायऑक्साइड. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त आहे. वी यूज रेफ्रिजरेटर्स, एसी लाईक मशीन्स. रेफ्रिजरेटर असेल, एसी असतील यासारख्या मशीन्स वापरतो. इन दिस मशीन देयर इज अ लार्ज अमाउंट ऑफ क्लोरोफ्लोरोकार्बन्स. एसी असेल, रेफ्रिजरेटर असेल, अशा ज्या काही मशीन्स आपण वापरतो त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतो. आणि जो धूर बाहेर सोडतो आपण, एक्स्ट्रा बर्निंग ऑफ कोल, प्लास्टिक, पेट्रोल, डिझेल, टायर, वूड, हे जे काय आपण कंबशन करतो त्यामुळे त्याच्या धुरामध्ये जास्त काय असणार आहे? CO2. आणि बायो गॅस किंवा ॲनिमल डंग, प्राण्यांची जी विष्ठा असते, किंवा डेड बॉडीज आफ्टर डिकेइंग, त्याची कुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर रिलीजियस एअर CH4 मिथेन वायू तयार होतो. आणि वॉटर वेपर्स तर आपल्या सभोवतालच्या वातावरणात आहेतच. हे याचं प्रमाण वाढतं. हे गॅसेस असणं गरजेचं आहे, बट अप टू लिमिट. नैसर्गिकरित्या हे गॅसेस आपल्या वातावरणात आहेत, पण अप टू लिमिट आहेत. जेवढे गरजेचे आहेत तेवढ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून पृथ्वीचं टेम्परेचर मेंटेन होतंय. बट हिअर एक्सेस प्रोडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड, मिथेन, N2O, CFC and water vapors, याचं गरजेपेक्षा जास्त प्रमाण वाढलं इन दिस ॲटमॉस्फिअर. आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये या वायूंचं प्रमाण कारण नसताना वाढलं. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलं बिकॉज ऑफ डिफॉरेस्टेशन. जंगल तोड केली, वृक्ष तोड केली, झाडेच लावली नाहीत. 2 व्हीलरचा जास्त वापर करतोय, 4 व्हीलरचा वापर करतोय, 3 व्हीलरचा वापर करतोय. आणि सतत आपल्या पर्यावरणामध्ये आपण कार्बन डायऑक्साइड सोडतोय. आपण श्वासोच्छवास करत असताना तर कार्बन डायऑक्साइड सोडतोयच. झाडे अजिबात लावत नाही. अशी जर परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, मग कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढेल, मिथेनचं प्रमाण वाढेल, N2O म्हणजे नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण वाढेल, CFC मशीन्स वापरतोय आपण, रेफ्रिजरेटर, एसी वगैरे. 4 व्हीलर मध्ये एसी वापरतोय, घरामध्ये एसी वापरतोय, ऑफिस मध्ये एसी वापरतोय. त्यामध्ये हा वायू उपयोगात आणला जातो CFC. आणि वॉटर वेपर्स याचं प्रमाण या जर आपल्या ॲटमॉस्फेरिक एरियामध्ये वाढलं, इन्क्रीज, दे हिअर रेडिएशन्स कमिंग फ्रॉम सन. ओझोन लेअर काय होईल? 50% पुढे ट्रान्समिट करेल. देन these here radiations falls on our earth, आपल्या पृथ्वीवरती पडतील. पृथ्वी काय करेल? ऍब्सॉर्ब सम अमाउंट इट, त्यातलं काही आपल्याकडं शोषून घेईल, and then reflect it, आणि पुन्हा असा माघारी पाठवेल.
पाठवत असताना काय होईल, लेस हीट इस्केप इनटू स्पेस, कमीत कमी उष्णता ती पृथ्वी बाहेर सोडेल, रिफ्लेक्शन कमीत कमी होईल का, तर यामध्ये हे प्रमाण कोणाचं वाढलं, कार्बन डायऑक्साइड, CH4, N2O, CFC आणि वॉटर वेपर्स, ते स्वतःमध्येच ते थांबवून ठेवतील आणि पुन्हा पुन्हा माघारी पाठवतील. म्हणजे इथली उष्णता इथून पुढे बाहेर सोडूनच देत नाही. ते कार्बन डायऑक्साइडचा थर असेल, मिथेनचा थर असेल, वॉटर वेपर्स असेल, आपल्यापर्यंत आलेली ती उष्णता घेतात आणि लगेच रिफ्लेक्ट करतील, पुन्हा पृथ्वीला देतील. हेन्स इनक्रीज द हीट ऑफ अवर अर्थ. आणि म्हणून पृथ्वीची दिवसेंदिवस उष्णता वाढते, पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढतंय. दॅट इनक्रीज इन द टेम्परेचर ऑफ अवर अर्थ डे बाय डे, दॅट कन्सेप्ट इज ऍक्च्युअली कॉल्ड एज अ ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टचा परिणाम भविष्यात कोण होतो, ग्लोबल वॉर्मिंग. पूर्ण पृथ्वीचं तापमान वाढतंय, एका शहराचं, एका गावाचं, एका तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं नव्हे, पृथ्वी तलावरती जेवढे देश असतील त्या सर्व अख्ख्या जगाला हे तापमान वाढीचं जे वाईट फळ आहे ते सगळ्यांना भोगावं लागणार आहे. दिवसेंदिवस पृथ्वीचं तापमान वाढतंय, हे दिवसेंदिवस पृथ्वीचं तापमान वाढतंय, या कन्सेप्टला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जातं. मग हे ग्लोबल वॉर्मिंग झालंय म्हणजे काय होतं, तर ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळं काय होईल, तर या ठिकाणी जे पोल असतात, साऊथ नॉर्थ, हे जे पोल असतात आपल्या पृथ्वीचे, ज्याला उत्तर दक्षिण ध्रुव असं म्हणतो किंवा इक्वेटर हा मध्य भाग असं म्हणतो, या ठिकाणी ओझोनचा थर जो असतो इथं जरा जाड असतो आणि इकडे इक्वेटरला जरा थोडासा कमी असतो ओझोनचा लेयर. आणि मग दिवसेंदिवस काय होईल, जर या ठिकाणी CFC क्लोरोफ्लोरोकार्बन हा जर एसी मधून, रेफ्रिजरेटर सारख्या मशीन मधून जास्तीत जास्त रिलीज झाला आणि वातावरणामध्ये तो CFC चं प्रमाण वाढलं तर काय होईल, CFC आणि याच्यामध्ये कोण असतं, अल्ट्राव्हायोलेट रेज, त्यांचं केमिकल रिएक्शन्स होईल आणि ओझोन लेयर हळूहळू वीक होईल. इट बिकम्स व्हेरी वीक ऑर पुअर अँड देन फॉर्म्स होल. ओझोन लेयरला छिद्र सुद्धा पडू शकतं. अंटार्क्टिकाच्या ठिकाणी त्या एरियामध्ये थोडस ओझोन लेयरला छिद्र पडल्यासारखं झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि असं जर ओझोन लेयर पूर्ण डिप्लिएशन झाला, पूर्ण विरघळला किंवा मोठं होल पडलं तर सूर्यकिरण डायरेक्ट एंट्री करतील आपल्या पृथ्वी तलावरती, डायरेक्ट एंट्री करतील. आणि जर डायरेक्ट रेडिएशन्स, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, लाईट डायरेक्ट आपल्या बॉडीवरती पडलं तर स्किन बर्न्स, स्किन कॅन्सर, त्वचा जळेल, त्वचेचे कॅन्सर होतील. रेटिना, डोळ्याचं कॉर्निया रेटिना तो पूर्णपणे डॅमेज होईल, आपल्याला दिसायचं बंद होईल. ऑल्सो अफेक्ट्स ऑन अवर DNA. आपल्या बॉडीमध्ये, पेशीमध्ये जो DNA असतो त्याच्यातले बॉन्डिंग ब्रेक होईल, पूर्ण अख्खी बॉडी डिस्टर्ब होऊन जाईल. हे म्हणून ओझोनचं डिप्लिएशन म्हणजे ओझोनला छिद्र पडणं, ओझोनचा थर नाहीसा होणं, हे फार फार आपल्या दृष्टिकोनातून घातक आहे. ओझोनचा थर आहे असा राहणं गरजेचं आहे. त्यासाठी एसी, रेफ्रिजरेशन यासारखे जे मशीन्स आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे. कारण त्याच्यापासून CFC नावाचा, क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचं
गॅस इमिट होतो, बाहेर पडतो, तो पडता कामा नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे. म्हणजे आपला ओझोन लेअर आहे तसा राहील. ओझोन लेअर डॅमेज होणं याला म्हटलं जातं ओझोन डिप्लिएशन. इज इट क्लिअर? आता मगाशी मुद्दा आपला आला होता ग्लोबल वॉर्मिंग. हे ग्लोबल वॉर्मिंग दिवसेंदिवस जर हीट वाढत गेली पृथ्वी तलावरती तर त्याचे दुष्परिणाम काय होईल? तर आपला इकॉलॉजिकल किंवा इन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे दॅट कॅन बी टोटली डॅमेज. आता त्याची वाईट फळं आपण भोगतोय. आपलं ऋतुचक्र बदललंय. पूर्वी कसं होतं? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळा, बरोबर आहे. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हिवाळा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हा उन्हाळा, असे 3 ऋतू होते 4-4 महिन्याचे. आता 1 महिना पुढे बदलल्यासारखं झालंय पहा. जून संपला तरी पाऊस नसतो, जुलै पासून पाऊस सुरू होतो, 1 महिना पुढे ऋतुचक्र बदललंय. हे तुमच्या लक्षात येईल. जून महिना संपला तरी आपल्याला गरम होतो, पाऊस पडत नाही, म्हणजे आपलं ऋतुचक्र बदललंय. दुसरी गोष्ट, अधूनमधून भूकंप होत आहेत, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज, सुनामी, समुद्राच्या त्या ठिकाणी सुनामी घडतायत. म्हणजे या पद्धतीने भूकंप असेल, सुनामी असेल किंवा ऋतुचक्र असेल, रेनी सीझन असेल, म्हणजे पावसाचे प्रकार बदललेले आहेत. हे सगळंच डिस्टर्ब झालेलं आहे. इट इज ड्यू टू द ग्लोबल वॉर्मिंग. आणि हे जर ग्लोबल वॉर्मिंग व्हायचं नसेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर डिफॉरेस्टेशन म्हणजे वृक्षतोड हे 100% टाळली पाहिजे. आणि त्याच्याऐवजी प्लांटेशन मस्ट बी डन. प्रत्येकानं आपण झाड लावलं पाहिजे, ते जगवलं पाहिजे, ते टिकवलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत. कमीत कमी 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलरचा उपयोग केला पाहिजे. कमीत कमी मशीन्स, एसी असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा आपलं कूलर असेल किंवा वॉशिंग मशीन किंवा ह्या ज्या काही मशीन्स आहेत ह्या कमीत कमी वापर केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा जर आपण बारकाईने विचार केला तर मग हे नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट होईल. पृथ्वीचं तापमान अत्यंत चांगलं मेंटेन होईल. आपल्याला जगण्यास लायक वातावरण राहील. मात्र आपण त्याच्यावरती जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, जसं आत्ताची आपली लिव्हिंग स्टाईल आहे, जास्तीत जास्त 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर मशीनचा वापर करणं वगैरे वगैरे, झाडे न लावणं, त्याच्या विरोधात तोडणं, असं जर दिवसेंदिवस करू लागलो, कंपन्यांची वाढ वगैरे आणि धूर वगैरे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवू लागलो, CFCचं प्रमाण वाढवू लागलो, मिथेनचं प्रमाण वाढवू लागलो, तर दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग होईल, ओझोन डिप्लिएशन होईल आणि आपणच आपल्या पृथ्वीचा नाश करतोय. हे कधीतरी सर्व तुम्हा विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं होतं. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक हे आर्टिकल आज आता या लेक्चरला एक्सप्लेन केलं. मला माहिती आहे की यावर्षी तुमच्या HSC बोर्डाला याच्यावरती प्रश्न पडणार नाही. त्या दृष्टिकोनातून हे आर्टिकल अजिबात महत्वाचं नाही. पण मला असं वाटतंय 2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण आर्टिकलचा प्रॉपर अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपल्या जागण्या मारण्याशी संदर्भ असणारं हे आर्टिकल आहे. दैनंदिन जीवनातलं, व्यवहारातलं उपयोगी पडणारं आर्टिकल आहे. आपल्या भविष्यातल्या पिढ्या जगण्याच्या संदर्भातलं हे आर्टिकल आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं असल्यामुळं आणि सीईटी आणि नीटला उपयोगी पडणार असल्यामुळं MPSC UPSC ला हे आर्टिकल भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल. आणि म्हणून याच्यावरती फोकस देऊन आपण आज डिस्कस केलं. आय होप यू अंडरस्टँड अबाउट these 3 concepts: greenhouse effect, global warming and ozone depletion. Are you getting this? Is it clear? Okay.